विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. बायोलॉजी मराठी या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि तुमच्या इतर मित्रांना शेअर करा. तर आज आपण क्लास 12th बायोलॉजी या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 2 रिप्रोडक्शन इन अ लोअर अँड हायर ॲनिमल्स या टॉपिकमधील ओजेनेसिस म्हणजे काय याचा स्टडी डिटेल्समध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण त्याची डेफिनेशन पाहूया. It is the process of formations of the haploid female gamete, that is eggs or ovum, from the diploid germinal epithelium is called as the oogenesis. म्हणजे या oogenesis या प्रोसेसद्वारे हॅप्लॉइड फिमेल गॅमेट डेव्हलपमेंट होतात, जसे की एग्स किंवा त्याला ओहम असं म्हटलं जातं, परंतु ते डिप्लॉइड जर्मिनल इपिथेलियमपासून डेव्हलपमेंट होत असतात. याच प्रोसेसला ओजेनेसिस असं म्हटलं जातं. आणि या प्रोसेसमध्ये इट इन्व्हॉल्व द प्रोसेस ऑफ मिओसिस अँड मायटोसिस लाईक स्पर्मॅटोजेनेसिस. ओजेनेसिस प्रोसेस कॅन बी डिवायडेड इंटू 3 स्टेजेस. जसं आपण पाठीमागे स्पर्मॅटोजेनेसिस ही प्रोसेस पाहिली होती, त्या स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेसमध्ये जसे की 3 महत्त्वाच्या स्टेजेस असतात: मल्टिप्लिकेशन फेज, ग्रोथ फेज आणि मॅच्युरेशन फेज. तसंच यामध्ये देखील काय असतात की 3 महत्त्वाच्या फेजेस असतात. तर त्यापैकी पहिली जी काही फेज आहे मल्टिप्लिकेशन फेज, नंबर 2 ग्रोथ फेज आणि नंबर 3 मॅच्युरेशन फेज. तर या 3 फेजेसचा स्टडी आपण 1 बाय 1 करूया. तर त्यापैकी पहिली जी काही फेज आहे मल्टिप्लिकेशन फेज. In this phase, the primary germinal cell PGCs2n of ovary undergoes repeated mitotic divisions to form millions of gamete mother cells or ogonial cell 2n. This process is completed in the embryonic stage of human females. तर या मल्टिप्लिकेशन फेज याच्या नावामध्येच आहे पा, म्हणजे जे काही असणारे PGCs म्हणजे प्रायमरी जर्मिनल सेल्स असतात ओव्हरीमधल्या, तर या PGC सेलमध्ये काय होतात की रिपीटेडली मायटोटिक डिव्हिजन्स होतात आणि यापासून काय होतात की मिलियन्स ऑफ गॅमेट मदर सेल किंवा त्यालाच ओगोनियल सेल काय होतात डेव्हलपमेंट होत असतात. तर ही जी काही प्रोसेस असते ही प्रोसेस काय होत असते की एम्ब्रॉयनिक स्टेज ऑफ ह्युमन फिमेल्समध्ये काय होत असते की कंप्लीट होत असते. आणि यानंतर आपली सेकंड जी काही स्टेज आहे ओजेनेसिसची ती आहे ग्रोथ फेज. आता ग्रोथ फेज म्हणजे याच्या नावामध्येच आहे, म्हणजे जे काही सेल डेव्हलपमेंट झालेले असतात तर त्याची ग्रोथ होत असते. याच फेजला आपण ग्रोथ फेज असं म्हटलं जातं. सम ऑफ द ओगोनिया स्टॉप डिव्हिजन अँड बिगिन टू इन्क्रीज इन अ साईज अँड फॉर्म द प्रायमरी ओसाईट. म्हणजे जे काही मिलियन्स ऑफ गॅमेट मदर सेल किंवा ओगोनियल सेल डेव्हलपमेंट झालेले असतात तर त्यापैकी काही सेल काय करत असतात की त्याची जी काही मल्टिप्लिकेशन्स असतात ते स्टॉप करत असतात आणि त्यानंतर त्याची साईज काय होते इन्क्रीज होते आणि त्यापासून प्रायमरी ओसाईट 2n म्हणजे डिप्लॉइड प्रायमरी ओसाईट काय होत असतात की डेव्हलपमेंट होत असतात. सेल्युलर ऑर्गेनेल्स लाईक द एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, गोल्गी ॲपॅरेटस अँड मायटोकॉन्ड्रिया इन्क्रीज इन अ नंबर. तर हे जे काही 3 पार्ट आहेत गोल्गी ॲपॅरेटस आणि मायटोकॉन्ड्रिया हे काय होतात की लार्ज नंबरमध्ये इन्क्रीज होत असतात. यानंतर ओजेनेसिसमधील तिसरी जी काही फेज आहे ती आहे मॅच्युरेशन फेज. आता ओजेनेसिस टेक्स प्लेस इन द ओव्हरीज, कारण ओव्हरीजमध्येच ही काय होत असते की ओजेनेसिसची प्रोसेस होत असते आणि यापासून एग्स किंवा ओहम डेव्हलपमेंट होत असतात. द प्रोसेस इज इनिशिएटेड प्रायर टू बर्थ ऑफ द फिमेल बेबी. म्हणजे ही जी काय प्रोसेस आहे ही प्रोसेस प्रायर टू बर्थ ऑफ फिमेल बॉडी काय होत असते की डेव्हलपमेंट होत असते. द प्रायमरी ओसाइट्स मीन्स 2n. आपण आत्ताच पाहिले की जे काही प्रायमरी ओसाइट्स असतात हे प्रायमरी ओसाइट ज्यावेळेस ओगोनियामधील जे काही मल्टिप्लिकेशन्स असतात ते स्टॉप झाल्याच्या नंतर त्याची साईज इन्क्रीज होऊन हे प्रायमरी डिप्लॉइड प्रायमरी ओसाइट डेव्हलपमेंट होत असतात. मीन्स द प्रायमरी ओसाइट 2n enter the maturation phase which include meiotic division, meiosis first and meiosis second. म्हणजे जे काही डिप्लॉइड प्रायमरी ओसाइट्स असतात तर या डिप्लॉइड प्रायमरी ओसाइट्समध्ये मिओसिस फर्स्ट आणि मिओसिस सेकंड हे डिव्हिजन्स होत असतात. द डिप्लॉइड प्रायमरी ओसाइट्स अंडरगोज मिओसिस फर्स्ट रिडक्शन डिव्हिजन टू फॉर्म
टू हॅप्लॉइड डॉटर सेल. म्हणजे सुरुवातीला जे काही डिप्लॉइड प्रायमरी ओसाइट सेल्स असतात, तर यामध्ये मिओसिस फर्स्ट किंवा रिडक्शन डिव्हिजन झाल्यामुळे त्यापासून काय होतात की 2 हॅप्लॉइड डॉटर सेल डेव्हलपमेंट होत असतात. अँड दिस डिव्हिजन्स इज अ पिक्युलियर इन अ फिमेल्स ॲज बोथ द डॉटर सेल्स आर विथ द हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम दॅट इज द 23 क्रोमोझोम्स. मग याच्यामधील काय होतात की जे काही असणाऱ्या डॉटर सेल्स असतात, तर या डॉटर सेलमध्ये काय असतात की 23 पेयर्स ऑफ क्रोमोझोम्स नंबर असतात. परंतु बट ड्यू टू अनइक्वल डिव्हिजन्स ऑफ सायटोप्लाझम्स ऑफ द 2 डॉटर सेल प्रोड्यूस वन इज अ लार्ज सेल कॉल्ड सेकंडरी ओसाइट अँड अनदर इज अ स्मॉल सेल कॉल्ड ॲज द फर्स्ट पोलार बॉडी. तर यामध्ये काय होतात की जे काही सायटोप्लाझम्स असतात, या सायटोप्लाझमचं डिव्हायडेशन्स होत असताना हे अनइक्वल अमाऊंटमध्ये याचं डिस्ट्रीब्युशन्स होत असतात. त्याच्यामुळे काय होतात की 2 अनइक्वल सेल डेव्हलपमेंट होत असतात. तर त्यापैकी लार्जर जी सेल असते दॅट इज कॉल्ड ॲज द सेकंडरी ओसाइट आणि जे काही स्मॉल सेल असते दॅट इज कॉल्ड ॲज द फर्स्ट पोलार बॉडी असं म्हटलं जातं. नॉर्मली द फर्स्ट पोलार बॉडी डज नॉट एंटर मिओसिस सेकंड. म्हणजे जी काही असणारी फर्स्ट पोलार बॉडी असते, तीच बॉडी cannot be enters into the meiosis second. The secondary oocyte N proceed meiosis second only up to the metaphase second. मग जे काही सेकंडरी ओसाइट्स असतात, ज्यावेळेस ते सेकंडरी मिओसिसमध्ये किंवा मेओटिक सेकंड डिव्हिजन्समध्ये एंटर होतात, परंतु मेओटिक सेकंड डिव्हिजनमध्ये एंटर झाल्याच्या नंतर त्यामध्ये मेटाफेज सेकंड या फेजपर्यंतच काय होतात की त्याचं प्रोसिडेशन्स होतात आणि इट इज डिव्हिजन इज फर्दर स्टॉप और अरेस्टेड ॲट दिस स्टेज. मग मेटाफेज सेकंड झाल्याच्या नंतर याची जी काही ग्रोथ्स असते किंवा याचं जे काही डिव्हिजन्स होत असतात ते काय होत असतात की टेम्पररी काय होत असतात की अरेस्ट होत असतात किंवा स्टॉप होत असतात. आणि द सेकंडरी ओसाइट इज शेड फ्रॉम द ग्राफियन फॉलिकल अँड ओव्हरी. मग हे जे काही असणारे सेकंडरी ओसाइट्स असतात, म्हणजे मेटाफेज सेकंड या स्टेजपर्यंत डेव्हलपमेंट झालेले जे काही ओसाइट्स असतात ते काय होतात की ग्राफियन फॉलिकल किंवा ओव्हरीमधून शेड होतात. द रिस्टार्ट अँड कम्प्लिशन्स ऑफ मिओसिस सेकंड विल हॅपन ओनली विथ एंट्री ऑफ द स्पर्म. मग यामधील जे काही रिमेनिंग डिव्हिजन्स आहे, कारण आपण पाहिलं की प्रोफेज मेटाफेज या 2 डेव्हलपमेंट झाल्याच्या नंतर ॲनाफेज आणि टेलोफेज ही जी काही फेज असते, ही फेज ज्यावेळेस स्पर्म्स हे काय होत असतात की ते एंटर होतात त्याच वेळेस कंप्लीट होत असतात. अँड दिस लास्ट फेज इज युजली कंप्लीटेड इन द ॲम्पुला ऑफ द फॅलोपियन ट्यूब ॲट द टाईम ऑफ फर्टिलायझेशन्स. कारण ओहम रिलीज झाल्याच्या नंतर ओहम काय होत असतात की फॅलोपियन ट्यूबमध्ये येत असतात आणि ही बाकीची जी काही फेजेस आहेत त्या फेजेस काय होतात की या ॲम्पुलामध्ये किंवा फॅलोपियन ट्यूब्समध्ये काय होत असतात की ड्युरिंग द टाईम ऑफ फर्टिलायझेशन कंप्लीट होत असतात. आणि इन दिस डिव्हिजन्स also the 2 unequal daughter cells are formed. The large cell is a ovum and the small cell is a second polar body. म्हणजे ज्यावेळेस या रिमेनिंग यामध्ये डिव्हिजन्स बाकी असतात, म्हणजे ज्यावेळेस स्पर्म्स एंटर झाल्याच्या नंतर परत हे जे काही ओसाइट्स असतात सेकंडरी ओसाइट्स याच्यामध्ये परत काय होतात की डिव्हायडेशन्स होतात आणि यापासून परत 2 अनइक्वल सेल तयार होतात. त्यापैकी लार्ज सेल जी असते त्याला ओहम असं म्हटलं जातं आणि जी काही स्मॉल सेल असते दॅट इज कॉल्ड ॲज द सेकंड पोलार बॉडी असं म्हटलं जातं. आणि द ओहम सो फॉर्म फंक्शन ॲज द फिमेल गॅमेट. म्हणजे जे काही ओहम्स असतात त्याचं डायरेक्टली फंक्शन काय असतात की फिमेल गॅमेटोफाईटचं फंक्शन असतात अँड इज रेडी फॉर द फर्टिलायझेशन. आणि त्यानंतर हे जे काही ओहम रिलीज झालेले असतात त्याचं मेन फंक्शन काय असतात की फर्टिलायझेशन. मीन कम्प्लिशन ऑफ मिओसिस सेकंड अँड कम्प्लिशन्स ऑफ फर्टिलायझेशन गो हँड इन अ हँड. मग हे जे काही फर्टिलायझेशन होत असतात, कम्प्लिशन ऑफ मिओसिस सेकंड आणि कम्प्लिशन ऑफ फर्टिलायझेशन, कारण ज्यावेळेस स्पर्म ओहममध्ये एंटर होतात त्याच वेळेस याच्यामध्ये काय होतात की डिव्हायडेशन्स होतात आणि ओहम डेव्हलपमेंट होत असतात. त्याच्यामुळे याचं जे काही फर्टिलायझेशन असतात हे हँड टू हँड असतात. इफ द सेकंडरी ओसाइट डज नॉट रिसीव द स्पर्मॅटोझोआ इट इज शेड ऑफ अलॉंग विथ द मेन्स्ट्रम. ज्यावेळेस फर्टिलायझेशन होत नाही अशा वेळेस काय होतात की सेकंडरी ओसाइट काय होत असतात की मेन्स्ट्रममधून काय होत असतात की शेड ऑफ होत असतात. जर तुम्हाला या लेक्चरमध्ये जर काही
अडचण असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकतात. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.